अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। सैफवरील हल्ल्याचं पोलिसांनी रिक्रिएशन केलेलं आहे। आरोपीला सैफच्या घरी आणण्यात आलं, वांद्रे स्टेशनला आणण्यात आलं। सैफवरील हल्लेखोर आता बांगलादेशी कुस्तीपटू निघालाय। चोरीच्या उद्देशानं सैफ अली खान याच्यावर हल्ला केला अशी माहिती या प्रकरणातली समोर येते। या हल्ल्यातली ही महत्त्वाची अपडेट। सैफवरील हल्ल्याचं पोलिसांनी हे रिक्रिएशन केलं आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्देश, आपण पाहिलं सैफवरच्या हल्ल्याचं पोलिसांनी आता रिक्रिएशन केलेलं आहे, त्यातून काय नवी माहिती सध्या समोर येते? नक्कीच आपण पाहिलं सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला करणारा आरोपी आहे मोहम्मद इस्लाम याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याचे जे फिंगरप्रिंट्स आहेत ते त्याची तपासणी केली। त्यामध्ये पोलिसांना संपूर्ण ते तो सीन आहे सैफ अली खान यांचं घर असेल या घरात शिरण्यापासून ते सैफ अली खानच्या मुलाच्या रूमपर्यंत जवळपास 19 त्यांच्या बोटाचे ठसे, आरोपीच्या बोटाचे ठसे ते मिळाले आहेत। आणि काल पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्याकडून हा संपूर्ण घटनेचा तो सीन रिक्रिएशन हा करण्यात आला। आरोपी जो वांद्रे स्टेशन पासून ते सैफ अली खान यांच्या घरापर्यंत कसा पोहोचला, घरापर्यंत पोहोचल्यानंतर इमारतीमध्ये कसा शिरला, कुठल्या पद्धतीने शिरला, कुठून शिरल्यानंतर आतमध्ये त्यांच्याकडून काय काय करण्यात आलं होतं। कारण एकंदरीत अशी देखील माहिती मिळत आहे की ज्यावेळी आरोपींनी सैफ अली खान यांच्यावरती जी घरकाम करणारी जी नर्स होती त्याच्यावरती जेव्हा ते अटॅक केलं तर त्यावेळी सैफ अली खाननी त्या आरोपीला मागून पकडलं देखील होतं। आणि तो कुस्तीपटू असल्यामुळे त्याला संपूर्ण गोष्टीची चांगली माहिती असते की एखाद्या व्यक्तीने मागून पकडलं तर तसं तिकडनं बाहेर कसं सुटायचं। आणि त्याच वेळी बरोबर आरोपींनी सैफ अली खान यांच्या मानेवरती आहे तो हल्ला केला होता। या संपूर्ण घटनाक्रमाचा जो रिक्रिएशन आहे तो करण्यात आला। त्यानंतर जेव्हा आरोपी हा सैफ अली खान यांच्या घरातून बाहेर पडला तेव्हा तो एका गार्डनमध्ये थांबला होता। त्यानंतर आपण पाहिलं तर तो वांद्रा पोलीस स्टेशन असेल, वांद्रा रेल्वे स्थानक असेल किंवा दादर रेल्वे स्थानक असेल, तिकडनं मग वर्लीला गेला आणि वर्लीवरून मग त्यानंतर तो पुन्हा मग ठाण्याला गेला। या संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो पोलिसांकडून आहे तो रिक्रिएट करण्यात आलाय की आरोपी कधी, कुठे आणि कसा गेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या रिक्रिएटच्या अनुषंगाने पोलिसांची जी पुढील कारवाई असेल ती एकंदरीत आहे ती करण्यात येणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं हा आरोपी हा बांगलादेश पोलीस तपासातून अजून काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।